डॉक्टर पराग काळेकर, श्री उमेश शिर्पे, श्री विनोद कुलकर्णी, श्री जयंत तळपुळे, हेडविक मीडिया हाऊस आहे श्री चैतन्य पंडित आणि मला आधार म्हणून इथे असलेले श्री शिरीष टेकनीस. अचानक आलेला धुवाधार पाऊस, प्रचंड ट्रॅफिक या सगळ्यामुळे सगळ्यांना यायला उशीर होतोय, पण एक आगळावेगळा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणजे आपल्याला सांगायला मला अतिशय आनंद वाटतो की दोन विषय मला असं वाटतं की महत्वाचे सर्व जगामध्ये आहेत. एक म्हणजे अंधश्रद्धा, थोडक्यात म्हणजे ती सगळ्या धर्मामध्ये असते, एका धर्मात असं काही नाही. आणि सातारचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे गेल्यानंतर विशेषतः त्यांचं साहित्य हिंदीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा एक प्रकारे ट्रान्सलेशन झालं आणि आज त्यांची पुस्तकं हिंदी पट्ट्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जात आहेत किंवा तिथे वेगवेगळ्या चळवळी पण चालू झालेल्या आहेत की ज्याच्यामुळं आपण गरीब म्हणू किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणू अशा मंडळींचा जो एक वेगळ्या प्रकारे त्यांना लुटलं जातं आपण असं म्हणू, त्याला कसं कमी प्रमाणात होईल असा प्रयत्न होतोय. किंवा त्याहीपेक्षा जगामध्ये सुद्धा दाभोळकरांची पुस्तकं आता वेगळ्या भाषेमध्ये प्रकाशित होत आहेत आणि ते सातारचे आहेत, सातारचे होते आणि त्यांचं विशेषतः पुण्याने त्यांना एक अतिशय चांगल्या प्रकारे मान दिला पण असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुसरा विषय असाच आहे जो आजच्या दृष्टीने मला महत्वाचा वाटतो की निसर्ग हा सुद्धा असा आहे की निसर्गाच्या संदर्भामध्ये रोज नवीन नवीन काही घडत आहे आणि जगामध्ये निसर्गाच्या संदर्भामध्ये एक प्रकारचं अवेअरनेस आलेला आहे आणि हा अवेअरनेस येत असताना निसर्गावर येणारी जी मंडळी आहेत त्यांचं विशेष वाचन होतं ही पण एक आनंदाची बाब आहे. आज या ठिकाणी गिरीप्रेमी पुणे आणि आम्ही पुस्तकप्रेमी समूह याच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर संदीप सूत्री यांनी लिहिलेल्या कांचनगंगेच्या कुशीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होत आहे आणि या प्रकाशन सोहळ्याला विशेषतः पुणे युनिव्हर्सिटीचे प्रभारी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याचे प्रभारी कुलगुरू माननीय डॉक्टर पराग काळेकर उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांनी टाळ्या जरा आपण स्वागत करा. त्याचबरोबर पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर गिर्यारोहण क्षेत्रामध्ये नेणारे उमेश शिर्पे सर यांचंही आपण स्वागत करूया. त्याचबरोबर या पुस्तकामध्ये विशेषतः एक ट्रेक, महत्वाचा ट्रेक, भूतानचा ट्रेक हा ज्यांच्याबरोबर झाला किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली झाला ते माननीय डॉक्टर रघुनाथ गोडबोले जे मानस सचिव आहेत हिमालयन क्लब पुणे शाखेचे, त्यांचं टाळ्या स्वागत जास्त का केलं पाहिजे की सर्व लोकांना या चर्चेमध्ये मोठे प्रश्न पडले की कुठल्या बाजूने जावं, काय करावं आणि त्यांना पूर्णपणे रघुनाथ गोडबोलेंनी सहकार्य केलं आणि त्यांच्याबरोबर हा केलेला ट्रेक हा अतिशय महत्वाचा आहे. विनोद कुलकर्णी जे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आहेत, यावेळेचं होणारं संमेलन त्यांच्यामुळे सातारा घडत आहे ते अतिशय आनंदाची बाब आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि प्रत्येक आंदोलन आपल्या सर्वांना पुणेकरांना सातारकरांना माहिती आहे त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर जयंत तुळपुले असतील, चैतन्य असेल त्यांचंही स्वागत करतो. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की विशेषतः मिलिंद जोशी असं म्हणाले होते डॉक्टर सूत्रेच्याबद्दल की गोनी दांडेकरांच्या नंतर त्यांची उणीव भरून काढणारं विशेषतः निसर्ग, किल्ले या संदर्भातलं साहित्य लिहिणारे म्हणजे जर नाव असेल तर ते डॉक्टर संदीप सूत्री. आणि हे आम्हाला सातारकरांना पुणेकरांना अतिशय आनंदाचं वाटलं कारण या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लिहिणं हे फार महत्वाचं आहे. त्यांची जवळपास
12 पुस्तकं 13 पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये एव्हरेस्टच्या पायथ्याशी, पुष्पपठार, कास प्लॅटिनो, त्याचबरोबर मार्ग इंग्लिश त्याच्या 5 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. 7 अन्नपूर्णेची, काटेरी किल्ल्याची मुलांची सफर, दुर्ग महाराष्ट्रातील, कासवाचे बेट, मनू राष्ट्रीय अरण्य, इंकाची देवदरी, रहस्यमय पेरू आणि निसर्ग गोपीचे भाग आहे. आणि ही सगळी पुस्तकं ही पुण्यामध्ये प्रकाशित झालेली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्या सगळ्या साहित्याला भरभरून लोकांनी प्रेम दिलेलं ते महत्वाचं. कांचनगंगेच्या कुशीमध्ये हे आज या ठिकाणी पुस्तक प्रकाशित होत आहे आणि आगामी काळामध्ये जीवन त्याला कळले हो, विशेषतः पर्यावरणाच्या संदर्भातल्या व्यक्तिमत्वावर लिहिलेलं पुस्तक ही प्रकाशित होत आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी लिहायला सुरुवात केल्यानं अनेकदा त्यांच्या डोक्यातले विचार बेबंद लावत असतो आणि त्या मागोमाग पाठलाग करताना अक्षरांचे अक्षरशः दमछाक होते. पण या घाईच्या तुलनेत कितीतरी शांत चित्ताने आपल्या पेशंटची सर्जरी ते करीत असतात. जी वेगाने निदान त्यांच्यातून चुकाय होती, पण आपल्या डॉक्टर व्यवसायाला परमेश्वरूपी योगदान देणाऱ्या डॉक्टर संदीप श्रोत्री यांचे सर्जनच्या वेळी हात कायमच स्थिर असतात ही अतिशय महत्वाची बाब आहे. डॉक्टर आणि निसर्ग लेखक या त्यांच्या आयुष्याच्या 2 महत्वाच्या बाजू आहेत. जीवनामध्ये आपल्याला निसर्ग रमंती वेळी घडलेल्या प्रसंगाशी 2 हात करताना निसर्ग समजून घेण्याचा प्रयत्न त्याच्या लिखाणात दिसतोच, परंतु त्याबरोबर आपल्या भ्रमंतीची लिखाण करताना ललित अंगाने करीत असलेल्या लिखाणामुळे आपणाला ते त्या निसर्गामध्ये प्रसंगी भ्रमंती घडवतात. निसर्ग, पशुपक्षी, प्राणी यांच्या उपजत आकर्षणाला न्याय देण्याचे काम त्यांच्यातून घडत आहे. त्यांचे लिखाण वाचताना नवे नवे पैलू आपल्याला दिसून येतात. विशेषतः कांचनगंगेच्या कुशीच्या पुस्तकातून त्यांनी गोयच्या लाटरे म्हणजे सिक्कीम, भारतामधलं सिक्कीम, हे सिक्कीम म्हणजे असं आहे की आपल्या भारताच्या एक 40वां भाग म्हणजे सिक्कीम, परंतु जैवविविधता जी आहे ही सिक्कीम मध्ये भारताच्या 20% आहे. म्हणजे सिक्कीम किती महत्वाचा आहे आणि हा सिक्कीम आपल्या भारतामध्ये विलीन झाला हे किती महत्वाचं आहे. आणि त्यावेळेला आप्पासाहेब विशेष टाऊनचे त्यांनी विशेषतः त्याच्यामध्ये परिश्रम घेतलेले होते. हा जो पहिला ट्रेक आहे, या पुस्तकात 2 ट्रेक आहेत जी माहिती आहे. हा जो पहिला गोयचा ट्रेक आहे याच्यामध्ये 5000 मीटर उंचीवर जाऊन ते आलेले आहेत आणि दुसरा ट्रेक तो 5140 मीटरवर त्यांनी जाऊन केलेली भ्रमंती आहे. आणि हा ट्रेक करत असताना मला आनंद असासाठी वाटतो की ह्या ट्रेक बरोबर त्यांनी जे टिपलेला आहे, विशेषतः त्याचा अभ्यास त्यांनी जो केलेला आहे, संशोधनात्मक अभ्यास जो आहे तो प्रचंड आहे. म्हणजे त्याच्यामधलं एक उदाहरण तुम्हाला मी देऊ शकतो की जेव्हा पहिला ट्रेक गोयचाचा ट्रेक संपून उतरताना डॉक्टर संदीप श्रोत्री दाट झाडांच्या गर्दीतून विंडो मधून दिसणारे हिमशिखर कॅमेरा टिपत होते. हा पान नंबर 93 आहे. आणि थिएन खांग आणि जोकुनो अगदी त्याने असं म्हटलंय अगदी माझ्या डोक्यावर होते. मागे कोपऱ्यात पंडितचे त्रिकोणी शिखर लगेच ओळखता येत होते. त्याच्या आणखीन पश्चिमाला एक तंतेरी शिखराची रांग उठून दिसत होती. मी माझ्या कॅमेऱ्यात ते दृश्य पकडले आणि पुढे चाललो. अचानक मला काहीतरी घडलं. मी तत्क्षणी थांबलो. मी पुन्हा त्या ठिकाणी मागे आलो. मनामध्ये गणित केलं, सॅकमध्ये नकाशा काढला आणि पुन्हा एकदा त्या शिखराच्या 2 रांगीकडे बघितले. माझ्या कॅमेऱ्यातून पूर्ण झूम करून त्याला कॅमेऱ्यात बंदिस्त केले. मी आनंदाने वेडा व्हायला बाकी राहिलो, कारण ती शिखर रांग दुसरी तिसरी कोणती नसून साक्षात कांचनगंगा असून तिची दक्षिण, मध्य आणि मुख्य अशी 3 शिखरे त्या एका 10-15 फुटाच्या वळणावर दिसत होती. कोणत्याही पुस्तकात किंवा ब्लॉगवर ही माहिती दिलेली मी वाचली नव्हती. माते कांचनगंगेने मला असं हे अंतरिक्ष दर्शन दिलं आहे. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की हे पुस्तक वाचताना मला माहित नाही, त्यात त्यांची नम्रता आहे. परंतु हा जो दिसणारा स्पॉट आहे तो एखाद्या वेळेस सिक्कीम त्या स्पॉटला विशेष रूप देते, कारण तो अजून कुणाच्या लक्षात आलेला नाही. 10-15 फुटच आहे, तो अजून कुणाच्या लक्षात आलेलं नाही. हे जे संशोधन असतं हे सुद्धा मला वेगवेगळ्या प्रकारे महत्त्वाचं वाटतं. दुसरी गोष्ट संदीप श्रोत्रीने असं म्हटलेलं आहे की संस्कंद पुराणामध्ये असे म्हटले आहे की उगवत्या सूर्याच्या किरणामुळे झाडापानावरील दवबिंदू ज्याप्रमाणे नाहीसे होतात त्याचप्रमाणे नगाधीराज हिमालयाच्या केवळ दर्शनानेच मानव धर्मीच्या मनामधील पापे नष्ट होतात. म्हणजे या निसर्गामध्ये जाण्यासाठी गेल्यानंतर जे काही घडतं आणि ती सफर आपल्याला व्हावी हा जो त्यांचा दृष्टिकोन आहे
तो अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला कल्पना की तरुण पिढी एका बाजूने वाचन संस्कृतीपासून दूर चाललेली आहे, पण निसर्गाचा वेळ मात्र अतिशय प्रचंड आहे तरुण पिढीला. आणि या निसर्गाच्या वेळासाठी ही मंडळी हळूहळू वाचन संस्कृतीकडे जात आहे. मला म्हणजे मुद्दा म्हटलं पाहिजे की आम्ही दिल्लीला संमेलनाला गेलो होतो आणि श्रोत्रींच्या आग्रहावरून भरतपूरला आम्ही गेलो, पक्षी अभयारण्य तिथं बघितलं आणि आमच्या लक्षात आलं आम्ही काय काय चुकलोय. म्हणजे आता आमच्या ह्या वयामध्ये अशी ट्रेक जमणार नाही, परंतु आम्ही काय काय विसरलो आहोत आणि हे पुस्तक ते सांगतं. तसं मला आणखी एक दुसरं वैशिष्ट्य वाटतं. मारुती चित्तमपल्लीचं वाचत होतो. मारुती चित्तमपल्ली यांना लिहिण्यासाठी उद्युक्त केल्यानंतर त्याचं डेली नोट होतं, ललित लेखन कसं करायचं. तर त्यांनी प्रथमतः इंग्रजी निसर्गाच्या संदर्भात इंग्रजी ज्या ज्या गोष्टी होत्या त्याचे अनुवाद केले आणि मग त्यांची एक लेखणी एका पद्धतीतून डेव्हलप केली. म्हणजे मी आता वाचत होतो, नाव नाही घेणार, परंतु प्रसिद्ध लेखकांची एका बाजूने पुस्तकाचं एक काय म्हणतो कमी खपली जात आहे, ते गेले म्हणा किंवा आणि काय, पण निसर्गाच्यावर लिहिलेली पुस्तकांची ती व्यक्ती जरी गेली तरी सुद्धा त्याची मात्र वाढती मागणी आहे. इतका एक प्रकारचा निसर्गाच्या संदर्भामधला अवेअरनेस हा निर्माण झालेला आहे. आणि अशा हा अवेअरनेस निर्माण झालेला असताना डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी जे काम उभं केलेलं ते फार महत्वाचं आहे. आमचे मित्र मध्य प्रदेश मधले ज्यांचं तर हिंदीमध्ये काही पुस्तकं प्रकाशित करतायत. मला खात्री आहे की पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या या पुस्तकाचं इंग्रजीमध्ये भाषांतर होईल आणि ही पुस्तकं जगाच्या कारण मार्ग इंग्लिश सारखं पुस्तक आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्यांनी किंवा व्यक्तिचित्रणाचं जे पुस्तक आता येत आहे त्यांचं, तर जगामधली वेगवेगळी निसर्गाच्या संदर्भातली व्यक्तिमत्व आहे त्याची मांडणी केलेली आहे. आणि त्यामुळं हे सगळं आपण विचार करता डॉक्टर संदीप श्रोत्री सारखं व्यक्तिमत्व हे आपल्याला एक प्रकारची चालना देत आहे, वाचन संस्कृतीला देत आहे. त्यापेक्षा पर्यावरण जपण्यासाठी त्यांची पुस्तक आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पुन्हा एकदा त्यांना आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया. आज या कार्यक्रमात सगळी मान्य उपस्थित आहेत, ते वेगवेगळ्या भूमिका मांडतीलच, पण जाणून म्हणजे एकच कविता या पुस्तकात त्यांनी लिहिलेली ती वाचून दाखवून माझं प्रास्ताविक संपवतो. 16 तारखेला या पुस्तकाचं लोकार्पण 16 साताऱ्यात होत आहे. आमचा प्रयत्न आहे त्या पुस्तकाची वेगळ्या ठिकाणी कार्यक्रम व्हावे आणि त्यापेक्षा त्या पुस्तकापेक्षा सुद्धा निसर्गाबद्दल प्रेम वाढावं आणि पुस्तक वाचून अवेअरनेस निर्माण व्हावं, निसर्ग जपण्याकडे आपण गेलं पाहिजे अशा पद्धतीतला आमचा प्रयत्न आहे. त्याची कविता आहे तुकडोजी महाराजांची कविता त्यांनी त्यात लिहिलेली आहे. राजासजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे तारांकडे पाहावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. मगली गोबिचाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहून सौख्य माझे देवन तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. निसर्गाला आपलं घर मानणाऱ्या डॉक्टर संदीप श्रोत्रींचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. त्याचं एक पुस्तक नक्की न गाजवता गाजेल याची मला खात्री वाटते. पुन्हा एकदा त्यांच्या पुस्तकाला मी शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय जय महाराष्ट्र. मुख्य भाग पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन चैतन्य पंडितांनी डॉक्टर साकेत श्रोत्रींकडे यावं. त्यानंतर श्री जयंत तुळपुळे यांनी डॉक्टर प्रके घाणेकर यांचा सत्कार करायचा.
शिरीष टेक्निस जयंत आणि चैतन्य पंडित यांचा सत्कार आम्ही करतो. यानंतर आता प्रकाशन सोहळ्यात काही मनोगत ऐकूया. पुस्तक प्रेमी समूहाचे आमचे प्रमुख साताऱ्यातले आमचे मार्गदर्शक डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या कांचनगंगेच्या कुशीत या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहताना मला मनस्वी आनंद होतो. साताऱ्याने महाराष्ट्राला किंवा देशाला अनेक तारे दिलेले आहेत. यामध्ये अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांपासून पूर्व काळात आपण गेलो तर पुण्यात बाजीराव पेशव्यांना जो मान आहे तो सुद्धा सातारच्या छत्रपतींनी त्या काळात दिलेला आहे. कारण बाजीराव पेशवे ज्यावेळेस पेशवे पदाला इच्छुक होते त्यावेळेस संपूर्ण मंत्रिमंडळाचा त्यांना विरोध होता आणि मंत्रिमंडळाचा विरोध डावलून छत्रपती शाहू महाराजांनी अत्यंत तरुण व्यक्ती हा पेशवा म्हणून नेमलेला होता. तसंच डॉक्टर संदीप श्रोत्री हा एक मोठा तारा साताऱ्याने गिर्यारोहण क्षेत्रासाठी दिलेला आहे की ज्याची लेखन क्षमता ही अतिशय अद्भुत अशी आहे. आणि डॉक्टर श्रोत्रींचं जे लेखन आहे ते वाचल्यानंतर आपण मंत्रमुग्ध होऊन जातो आणि पुस्तक वाचल्यानंतरच आपण त्या कांचनगंगेच्या कुशीमध्ये गेल्याचा भास आपल्याला निर्माण होतो. मी सुद्धा सिक्कीमला गेलेलो आहे, तिथलं मनमोहक दृश्य बघितलेलं आहे. संपादक असून सुद्धा ते शब्दामध्ये मांडण्याचं धैर्य माझ्याकडे नव्हतं. पण डॉक्टर श्रोत्रींनी जे काही ते मांडलंय ते वाचल्यानंतर डॉक्टर श्रोत्री हे भविष्यात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारतील इतक्या दर्जेदार प्रकारचं त्यांचं लेखन आहे. आणि मी हे जबाबदारीने बोलतोय त्याचं कारण मी साहित्य महामंडळावर सुद्धा काम करतो आणि परिषदेमध्ये सुद्धा काम करतो. कारण भविष्यामध्ये जे काही लेखक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतील याचा शोध सतत आम्हाला घ्यावा लागतो. आणि त्यामध्ये डॉक्टर श्रोत्रींचं लेखन त्या दर्जाचं आहे. ते सातारकर आहेत म्हणून नव्हे तर त्यांची मागची सगळी पुस्तकं जरी आपण वाचली तर हा माणूस किती भन्नाट लिहितो, किती अद्भुत लिहितो. आणि गिर्यारोहणाच्या क्षेत्रात लिहिणारी माणसं अतिशय मोजकी आणि कमी आहेत. त्यामध्ये डॉक्टर श्रोत्रींचं लिखाण हे अतिशय वरच्या दर्जाचं आहे असं मला जाणीवपूर्वक वाटतं. आणि त्यामुळे डॉक्टर श्रोत्रींच्या पुस्तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभेल याची मला खात्री वाटते. मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबतो. सर्व मान्यवर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रमुख डॉक्टर पारडजी केळकर, आजचे उत्सवमूर्ती डॉक्टर संदीपजी चिटणीसजी, विनोद कुलकर्णी, चैतन्य पंडित, आमच्या गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष जयंत लोकुळे, या ठिकाणी प्रेक्षकगृहात उपस्थित असलेल्या गिरीप्रेमीच्या संस्थानिक अध्यक्ष वंशराव पागे, अनंत बांधे, डॉक्टर घाणेकर सर आणि डॉक्टर रघुनाथ गोडबोले आणि आपण सर्वजण खरंच एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आज आपण यासाठी आहोत. कारण 2019 गिरीप्रेमींनी जी मोहीम आयोजित केली होती जगातल्या 3ऱ्या उंच शिखरावरती म्हणजे कांचनजंगा, ही खूप वेगळी होती. 2012 गिरीप्रेमींनी जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट यावरती भारतातली सर्वात मोठी मोहीम नेली आणि त्यानंतर 8000 शिखरांची एक मालिका सुरू झाली. त्यानंतर लोटसे, मकरंद, मानसरोवर असे एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या शिखरांवरती चढाया सुरू होत्या. आणि 2019च्या आधी 2018 1 वर्षाचा खंड पडला आणि तो यासाठी होता की पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एक मोठी सर्वात मोठी मोहीम भारतातली कांचनजंगा या अत्यंत अवघड शिखरावरती घेऊन जायची. पण ती मोहीम फक्त गिर्यारोहणाची चढाई नसेल तर त्याही पलीकडे ती मोहीम एक वेगळी पर्यावरणाच्या दृष्टीने काही आपल्याला त्यात काम करता येईल का अशा दृष्टीने इको एक्सप्रेशन म्हणून आपण जाहीर केली. आणि मला इथं मुद्दाम आवर्जून सांगायचं आहे की ह्या मोहिमेमध्ये खूप वेगळं घडलं. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून 40 जण कांचनजंगाच्या दोन्ही बाजूनी, भारतीय बाजूनी, नेपाळच्या बाजूनी, 2 बाजूनी वेस्टर्नला जाता येतं. त्या दोन्ही बाजूनी 40 जणांचा गट त्या ठिकाणी आले आणि त्यांनी वेगळं काम केलं. म्हणजे मोहिमेच्या सदस्यांनी तर काम केलं पण त्यांनी पण या कामामध्ये वेगळ्या प्रकारे सहभाग घेतला. असं झालं होतं की आपण जर थोडं यातलं वाचन केलं की फार पूर्वीपासून जे ब्रिटिश गिर्यारोहण मोहिमा करायचे हिमालयात किंवा जगात कुठेही, तर ते मोहिमांबरोबर आजूबाजूचा सगळा प्रदेश पण बारकाईने पाहत होते, त्याची टिपणं ठेवत होते, त्याचं डॉक्युमेंटेशन करत होते.
आणि या नोंदींचा भविष्यात वेगवेगळ्या विभागामध्ये उपयोग होत होता. मग आम्ही ठरवलं की आपण जर एवढं जातोय तर आपण सुद्धा काहीतरी काम केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला. तेव्हा पुणे विद्यापीठामध्येच त्यावेळेस एक शास्त्रज्ञ होते आणि अभिजित घोरपडे आमचा मित्र, त्यांच्यावर मी जर चर्चा केली तर ते म्हणाले की अरे तुम्ही इतक्या दुर्गम प्रदेशात जाता आणि त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही सॅम्पल्स आहेत, म्हणजे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना जे काही सॅम्पल्स लागतात तर ती तुम्ही तिथून जर गोळा करून आणली तर त्याचा उपयोग संशोधकांना खूप मोठ्या प्रमाणात होईल. ते तिथं जाऊ शकत नाही. आणि मग ते ठरलं तर ते खूप शास्त्रोक्त पद्धतीने करायचं ठरलं. पुण्यातली आगरकर संस्था आहे, वाडिया इन्स्टिट्यूट आहे, प्राज मॅट्रिक्स आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, असे सगळे 5-6 मोठ्या संस्थांमध्ये सहभागी झाले आणि एक समिती झाली. आणि त्या समितीकडनं व्यवस्थित ठरलं कशा प्रकारे सॅम्पल गोळा करायची. आणि मग डायटॉम, अगदी, पाणी, खडक असे विविध प्रकारचे सॅम्पल्स 2000 फुटापासून 28,000 फुटांपर्यंत सगळे गोळा केले गेले. आणि ते गोळा करताना शास्त्रीय पद्धतीने गोळा केले आणि सगळ्या संशोधकांना त्या संस्थांना आल्यानंतर ते दिले. पण हे गोळा करायच्या कामामध्ये सगळ्या गिर्यारोहकांबरोबर कांचनजंगा बेस कॅम्पवर जी सपोर्ट टीम आली होती त्या सगळ्या ट्रेकर्सनी पण भाग घेतला. नेपाळच्या बाजूनी ज्या टीममध्ये एका बाजूनी आले होते त्या उषाताई होत्या, दुसऱ्या बाजूला डॉक्टर गोडबोलेंच्या नेतृत्वाखाली डॉक्टर संदीप सोते आणि इतर अनेक जण होते. आणि या सगळ्यांनी खूप वेगळं काम केलं. आणि आत्ताचं पुस्तक जे आहे ते तर डॉक्टरांचा तो तिथला प्रवास आहे कांचनजंगेचा. कारण हा बेस कॅम्पला खूप कमी लोक जातात. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे ट्रेक आहेत. त्याच्यामध्ये कांचनजंगा बेस कॅम्पचा ट्रेक हा थोडा वेगळा आहे. खूप कमी संख्येने त्या ठिकाणी जातात. भारतीय तर खूप कमी जातात नेपाळच्या बाजूने. तर अशा ट्रेकमध्ये एक वेगळं काम केलं हे मला आवर्जून सांगायचं आहे. आणि हे जे काही सॅम्पल्स गोळा करून आणण्याच्या संशोधकांना दिले त्यातनं खूप वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन झालं. काही आंतरराष्ट्रीय पेपर्स तयार झाले. आणि डॉक्टर परांची मी अगदी आवर्जून सांगतो त्यावेळेसची आठवण की त्यावेळेस पुणे विद्यापीठामध्ये अविनाश कांदेकर, डॉक्टर अविनाश कांदेकर विद्यापीठातच आहेत प्राध्यापक, त्याच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने 6 मुलांचा प्रोजेक्ट केला. आणि त्यांनी पण कांचनजंगा बेस कॅम्पला येऊन वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेनचे घेतले, सॉईल सॅम्पल्स घेतले आणि त्याचा पण त्यांना तो प्रोजेक्ट म्हणून अभ्यासासाठी दिला होता. आणि ती विद्यापीठाकडे एक मोहीम झाली आणि त्याच्यातूनही खूप चांगले रिझल्ट आले. तर हे सगळं घडत होतं. पण यामध्ये आजच्या निमित्ताने सांगायचं तर या सगळ्याचं वर्णन खूप चांगलं नेहमी डॉक्टर त्यांच्या शैलीत जे करतात तेच या पुस्तकात पण आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही अनेक वेळा जातो गिरिलिंगमध्ये, काय आम्हाला विषयताही आणून सर हे काय मागे लागतात सगळ्याच्या, तुम्ही जे जाता पाहता ते लिहित चाला. ते लिहिलं तर ते तुमचे अनुभव जे आहेत ते लोकांना वाचायला मिळतील आणि त्याच्यातून प्रेरणा मिळत राहील. आता सुरू केलं काही लोकांनी, पण अनेक अजून लिहित नाही आहेत. पण डॉक्टरांचं मी पाहिलं, डॉक्टर पहिल्यापासून जे ट्रेक करतात किंवा ज्या ठिकाणी मोहिमेला जातात त्या प्रत्येक ट्रेकचं मोहिमेचं वर्णन त्यांचं लिखित स्वरूपात तिथं प्रकाशित होतं. माझ्या दृष्टीने आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज गिर्यारोहण, त्याचं साहस हे खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागले. अनेक जण डोंगरात जात आहेत आणि खर्च खूप छान आहे. या जीवनशैलीत अनेक जण येतात. मग ते येतात तर नेमकं त्यांनी तिथं गेल्यावर काय पाहावं, तर नुसतं चालायचं, डोंगरावर जायचं, परत यायचं. तिथं गेल्यावर काय काय आहे हे जाणीवपूर्वी जर मला समजलं तर ती यात्रा खूप अजून सुंदर आणि आनंददायी होईल. तर मला वाटतं ज्यांना कोणाला कांचनजंगा या शिखराच्या बेस कॅम्पवरती ट्रेकला जायचं आहे त्यांनी हे पुस्तक वाचून ते जर गेले तर ते खूप समृद्ध होतील यात शंका नाही. इतकं सुंदर पुस्तक डॉक्टरनी लिहिलेलं आहे. अजून एक महत्त्वाचं की हे शिखर कांचनजंगा हे खरंच वेगळं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना एवढंच माहिती आहे आणि ते असणार जगातलं सर्वोच्च शिखर आहे. पण कांचनजंगाची मोहीम करताना आम्ही जी तयारी केली होती तर ती खूप वेगळ्या पद्धतीने यासाठी केली होती कारण त्या मोहिमेतला शेवटचा टप्पा खूप अवघड आहे. शेवटच्या समिट कॅम्पपासून शिखर माथ्यावरून जायचं, परत यायचं, याला 22 ते 24 तास लागतात आणि तिथं तर जाणं खूप कठीण आहे. म्हणजे आत्तापर्यंत कांचनजंगाच्या इतिहासामध्ये जे मृत्यू झाले तर ते शेवटच्या टप्प्यात झाले. यासाठी खूप वेगळ्या पद्धतीने तयारी केली होती. आणि त्याचा परिणाम असा आहे की पहिल्यांदा कांचनजंगा या शिखराच्या संपूर्ण इतिहासामध्ये हिस्ट्रीमध्ये असं घडलं की पहिल्यांदा गिरीप्रेमीचे 10च्या 10 गिर्यारोहक जेव्हा त्याच्यावरती पोहोचले तर एक वेगळं रेकॉर्ड झालं. इतकं मोठं केवळ गिर्यारोहकांचं त्यांचं नव्हतं, त्यांची तयारी तेवढीच, पण असंख्य लोक जी मागं उभी होती त्याच्यामध्ये हे 40-50 ट्रेकर्स जे आमच्यावर होते कायम त्यांचा पण खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये सहभाग होता. यापासून सांगायचं आहे
त्याच वेळेस पुण्यातून माझा मित्र भगवान चौले हा सुद्धा आमच्याबरोबर त्या ठिकाणी होता. आज त्या शिखर मोहिमेतले बरेच जण उपस्थित नाही आहेत, कारण अनेक जण हिमालयात आहेत. पण भगवान आहे, विवेक शिवदे त्या शिखर चढायचा एक शिखरवीर आहे, भूषण आरशी या ठिकाणी आहे. तर ह्या मंडळींनी खूप वेगळ्या पद्धतीने ही मोहीम पूर्ण केली आणि खरंच एक इतिहास घडला. पण या इतिहासामध्ये नक्कीच डॉक्टर श्रोत्रींचा, डॉक्टर रघुनाथ गोडबोले या मंडळींचा, उषाताईंचा खूप मोठा सहभाग आहे, एवढं मी आवर्जून सांगतो. आणि या वाढणाऱ्या गेल्या जीवनशैलीत अशा प्रकारचं साहित्य येणं हे खूप आनंददायी आहे. डॉक्टरांचं मी मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. आणि मगाशी जसं विनोद कुलकर्णी सांगितलं तसं खरंच नक्की एक दिवस एक गिर्यारोहक लेखक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला तर नक्कीच त्याची वेगळं असेल, त्याची आम्ही वाट पाहतो. धन्यवाद. प्रमुखांच्या मांदी आहेत. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करते डॉक्टर रघुनाथ गोडबोले यांना. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेल्यांमध्ये सुद्धा उषाताईंसारखे आणि पायंद्यांसारखे अनेक गिरीप्रेमी आणि मान्यवर आहेत. आणि निसर्ग आणि पर्वत यांच्या प्रेमापोटी पाऊस असून सुद्धा आणि इथे डॉक्टर श्रोतेंवरच्या प्रेमासाठी जमलेले तुम्ही सगळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी काही गोष्टी मला आठवतात त्या तुमच्याशी बोलून दाखवतो. तसं म्हटलं तर डॉक्टर संदीप श्रोत्री आणि मी यांच्यात बऱ्याच गोष्टी साम्य आहेत. आम्ही दोघंही पोटापाण्याचा उद्योग म्हणून पोटाच्या ऑपरेशनचे तज्ज्ञ म्हणून अनेक वर्ष ते साताऱ्यात, मी पुण्यात अशी प्रॅक्टिस करतो. पोटामध्ये एंडोस्कोपीनी पाहणं, लॅप्रोस्कोपीनी शस्त्रक्रिया करणं आणि वेळ पडली तर ओपन करणं हे आमचा नेहमीचा व्यवसाय आहे. पण तो सांभाळून जो काही मोकळा वेळ मिळतो तो आम्ही दोघंही निसर्गात किंवा डोंगरामध्ये घालवतो. हे आमच्या दोघांमधला एक मोठा समान धागा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांची आणि माझी दोघांची गिरीभ्रमणाची सुरुवात आमच्या वयाच्या उशिरात झाली. त्यांनी 36व्या वर्षी चालू केलं, मी तर 40व्या वर्षी चालू केलं. त्याचं कारण सर्जन होणं आणि आपल्या व्यवसायात एस्टॅब्लिश होणं यामध्ये बराच काळ जातो. आणि इच्छा असूनही मला सुद्धा इंटर्नशिपमध्ये बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स करायचा होता. पण घरनं काम करण्यात आले की एक सर्जन होशील नाही तर माउंटेनियर होशील, दोन्ही करायचा प्रयत्न केला तर दोन्ही होणार नाही. तर म्हणून आम्ही दोघांनी सुरुवातीला सर्जन होणं आणि एस्टॅब्लिश होणं याच्यामध्ये आयुष्याचा पहिला 1/3 भाग घालवला. तरी निसर्गप्रेम आणि पर्वतप्रेम ही जी मनातली एक इच्छा आणि उर्मी होती ती संधी मिळताच बाहेर आली. आणि त्यांचं आणि माझं 36-40च्या सुमारास हिमालयातलं गिरीभ्रमण चालू झालं. आमच्या दोघांचेही टेक्निकल बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स झालेले नसले तरी एक पर्वताविषयीचं प्रेम आणि चालण्याचा स्टॅमिना याच्या जोरावर आम्ही दोघांनी हिमालयातले अनेक ट्रेक्स केलेत. नुकतेच माझे 50 पूर्ण झाले आणि त्यांचेही त्याच वाटेवरती आहेत. पण परत थोडा मला असं जाणवतो की अशा हिमालयातल्या गिरीभ्रमण मोहिमा ऑर्गनाईज करण्यापूर्वी त्याच्यावरचं इतिहास, भूगोल आणि तिथल्या ट्रेकिंगच्या वरचं बरंच साहित्य मी वाचतो आणि त्या ऑर्गनाईज करायला मला मदत होते. ट्रेकवरही मी त्याविषयीची माहिती माझ्याबरोबरच्या सवंगड्यांना मुद्दामून नोट्स काढून देऊन वाचून दाखवतो. पण पुण्याला आल्यावर मात्र मी ते थोडंफार विसरतो. आणि नेमकं डॉक्टर संदीप श्रोत्री आणि माझ्यात तोच फरक आहे की ते तिथे प्रत्यक्ष घडलेलं सगळं डायरीमध्ये सखोल लिहून मग पुण्यात किंवा साताऱ्यात आल्यावर त्यांच्यातला साहित्यिक जागा होतो आणि मग त्याचं ते वर्णन इतकं सखोल आणि सुंदर करतात जे मला जमलेलं नाही. माझ्यात साहित्यिक नाही तसा दडलेला, त्यांच्यात तो खूप मोठा आहे. ते इतकं वर्णन करतात की हे पुस्तक वाचताना तुम्हाला असं वाटेल की त्या भागामध्ये जाऊन एखादी नॅशनल जिओग्राफीची फिल्म काढून एखाद्यात दाखवली तर किती त्या भागाजवळ डोळ्यासमोर येईल तितकं ते त्यांच्या लेखनातनं समोर उभं करतात. हे त्यांचं कौशल्य आहे.
त्यामुळे त्याविषयी विशेष त्यांचं मला कौतुक आहे. तसं आमच्या वयामध्ये 10 वर्षाचा आणि स्थानामध्ये 100 किलोमीटरचा फरक आहे. पण 2 माणूस सारख्याच विचारांनी जी जोडलेली असतात त्यामुळे त्यांची माझी मैत्री जरी आमच्या आयुष्यात उशिरा झाली, साधारण 12 साली मला आठवत आहे की त्यांनी मला सातारला बोलवलं होतं. कारण त्याच्या आधी एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक हा मी 3 वेळा केला होता आणि त्यांना तो करायचा होता. तर त्यांनी मला त्याच्या संबंधी मार्गदर्शन करायला बोलवतं. नुसतं बोलवलं आहे ते म्हणजे सातारला या आणि तुमचा फोटोशूट दाखवा. म्हणजे मग आम्हाला जाणाऱ्या सगळ्यांनाच त्याचा खूप उपयोग होईल. आणि त्याप्रमाणे पहिल्यांदा ती ओळख झाली आणि मी सातारला गेलो होतो. आणि त्यानंतर आता मी त्याच्या आधी 2-3दा तर केलंच होतं, पण पुण्यामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक यशस्वीपणे केलेले शेकडो लोक होते. पण मराठीमध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प रूटवर आणि एव्हरेस्टच्या इतिहासावर त्याच्या आधी माझ्या आठवणीप्रमाणे फक्त प्र के घाणेकर सरांचं राजा हिमशिखरांचा हे समग्र पुस्तक होतं. पण त्यानंतर त्याच्या पाठोपाठ एव्हरेस्ट रिजनवरचं इतकं सुंदर पुस्तक श्रोत्रींनी ते आल्यावर लिहिलं आणि त्याच्याही अनेक आवृत्ती निघाल्या. त्याच्या पाठोपाठ मी आणि ते दोघंही गिरीप्रेमी संस्थेशी खूप म्हणजे त्यांच्या कार्याशी आम्ही बरंच सक्रिय सहभाग घेतला असं म्हणायला हरकत नाही. आम्ही दोघंही गिरीप्रेमीचे मेंबर आहोत, हिमालयन क्लबचे मेंबर आहोत. तर गिरीप्रेमीची ही जी अष्टहजारी मोहिमांची मालिका चालू झाली 12 साली, तर दरवर्षी एक अष्टहजारी मोहीम, तर त्याच्यामध्ये सपोर्ट एक्सपेडिशन किंवा छोटी मोहीम म्हणून मी आणि डॉक्टर श्रोत्रींनी बऱ्याच वेळा भाग घेतला की ज्यामध्ये त्याच पर्वतावरची जी शिखर मोहीम चालू असते त्याच वेळेला बेस कॅम्पपर्यंत जायचं. उत्साही वयाने थोडे जास्त असले तरी मनाने तरुण अशा लोकांचा गट घेऊन जायचा आणि त्या मोहिमेला सक्रिय आर्थिक थोडा आणि प्रत्यक्ष त्या जागी जाऊन पाठिंबा द्यायचा. यामध्ये आमचं दोघांचं बऱ्याच वेळेला योगदान राहिलं. मला आठवते जसं एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक वर त्यांनी पुस्तक लिहिलं तसंच त्याच्यानंतर अन्नपूर्णा भागामध्येही ट्रेकवर आम्ही थोड्याफार अंतराने म्हणजे आम्ही परत येत होतो तेव्हा डॉक्टर श्रोत्री जात होते. पण 7 अन्नपूर्णेची हेही त्यांनी पुस्तक लिहिलं. आता कांचनजंगा भागाचं तर असं आहे की माझा त्या भागाशी खूप पूर्वीपासून संबंध आला. 2000 साली मी पहिल्यांदा हा गोचाला ट्रेक केला आणि त्यावेळेला आम्हाला असं भाग्य लाभलं की समिती लेक आणि तिथपर्यंत आता कॅम्पिंग अलाउड नाही, पण त्यावेळेला ते अलाउड होतं आणि आम्ही समिती लेकमध्ये शेवटचा आमचा कॅम्प असल्यामुळे आम्हाला गोचालापर्यंत मुजम भाग झाली, जी अलीकडे फार अवघड झाली. पण तो भाग हिमबिबट्यांचा असल्यामुळे माणसांचा उपद्रव होऊ नये म्हणून वरच्या भागातलं कॅम्पिंग आता बंद केलं. तेव्हा कांचनजंगाचं जे मला दर्शन झालं होतं त्याच्या पाठोपाठ 1 वर्षाच्या अंतरातच परत एकदा त्या भागामध्ये मुद्दाम श्रीकांत इंगळकर नावाचे दुसरे अतिशय पुण्यात तुम्हाला माहीत असतील की ते क्वालिफिकेशनची बॉटनिस्ट नसून इंजिनियर आहेत, परंतु त्यांचा फुलांचा आणि वनस्पतींचा एवढा अभ्यास आहे आणि इतकी पुस्तकं लिहिली आहेत. तर ते त्यांच्याशी माझा संबंध आला. ते म्हणजे संदकपूर नावाचा जो ट्रेक आहे त्या भागामध्ये एप्रिल महिन्यात जर गेलं तर जेवढ्या वनस्पती आणि फुलं दिसतील जसं एरवी कधी दिसून नाही तर तेवढ्यासाठी आम्ही रोडोडेंड्रॉन ट्रेक म्हणून टाकला होता. आणि त्यावेळेला एप्रिल महिन्यामध्ये फुलं पुष्कळ दिसतात, पक्षी दिसतात, पण काही वेळा ढगाळ हवामानामुळे कांचनजंगा नीट दिसत नाही असं वर्णन होतं. तरी आम्ही गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला इंगळकर बरेच फुलावर वनस्पतींची सगळी माहिती सांगितली, फोटो काढले. पण आमच्या सुदैवाने मोठं गारांचं वादळ झालं संदकपूरला पोहोचल्यावर. आम्ही पोहोचलो होतो मुक्कामाला, खूप वादळ झालं 2 तास आणि त्यामुळे हवेतले धुळीकण आणि पोल्युशन सेटल झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला इतकं सुंदर कांचनजंगाचं दर्शन झालं. एवढंच नाही तर तिथून 50-60 मैल एरियल डिस्टन्सवर एव्हरेस्टचं ईस्ट किंवा कांगशून फेस दिसतं, जे दुसरीकडनं कुठलंही दिसत नाही. त्याचं सुद्धा दर्शन झालं आणि आम्ही अतिशय मंत्रमुग्धपणे ते सगळं पाहिलं. त्यामुळे आम्हाला डबल हे मिळालं की फुलं, पक्षी आणि शिवाय शिखरांचं दर्शन. त्यानंतर अनेक वर्षांनी आता जे पुस्तकात लिहिलेलं आहे की कांचनजंगाची मोहीम गिरीप्रेमींनी काढली आणि त्याच्या सपोर्टसाठी कांचनजंगा बेस कॅम्पपर्यंत जाण्याचं प्लॅनिंग झालं. तर एक टीम उषाताईंच्या नेतृत्वाखाली कांचनजंगा दक्षिण या बेस कॅम्पपर्यंत की जिथं
प्रत्यक्ष गिर्यारोहकही त्याच मार्गाने जाणार होते. त्या मार्गावर जाऊन परत आली आणि आमची दुसरी टीम जाणार होती. तर माझ्या डोक्यात असं विचार आला, त्या दुसऱ्या टीमचं नेतृत्व माझ्याकडे होतं आणि त्यात संदीप श्रोत्रींनी नाव घातलेलं होतं. तर तोच भाग परत जाण्याच्या ऐवजी नॉर्थ साईडला कांचनजंगाचा जो नॉर्थ बेस कॅम्प आहे तो खूप कमी लोक जातात आणि त्याचा मार्ग जास्त खडतर आणि जास्त लांबीच आहे. पण आमचं विमानाचं बुकिंग मात्र त्या साऊथ बेस कॅम्पच्याच हिशोबाने झालेलं होतं. मग आम्ही उषाताईंबरोबर एक बैठक घेतली आणि त्यांना अशी रिक्वेस्ट केली की आम्ही नॉर्थ साईडला जर सपोर्ट ग्रुप द्यायला तर चालेल का. आणि त्यांनी मोठ्या मनाने परवानगी दिली. म्हणजे असं की आमची आणि मुख्य गिर्यारोहकांची त्याच्यामध्ये भेटच होणार नव्हती. त्याच्या अगोदर 2 वेळा मला असं भाग्य मिळालं होतं की सपोर्ट टीम ही पायथ्याला पोहोचली त्याच वेळेला त्या शिखराची गिरीप्रेमीची मोहीम यशस्वी झाली होती. ती म्हणजे 12 साली एव्हरेस्ट बेस कॅम्पला आम्ही सपोर्ट ग्रुप गेलो होतो आणि त्याच वेळेला उमेश मामा आणि बातमी आलेली होती की शिखर झालं. म्हणजे 20 मे मला तो दिवसही आठवतो. तसंच धवलागिरीच्या वेळेला सुद्धा आम्ही मोठ्या खडतर धवलागिरी बेस कॅम्पचा ट्रेक करून अशा वेळेला तिथे पोहोचलो होतो. ही 20 मे तारीख होती की त्यावेळेला धवलागिरीचं शिखर गिरीपर्यंत यशस्वी झालं होतं. तसं कांचनजंगाचं व्हावं आणि यशस्वी गिर्यारोहकांना खाली स्वागत करायला बेस कॅम्पला आम्ही असावं असं मूळ उद्देश होता. पण तो साऊथ बेस कॅम्प इतक्या अवघड जागी आहे की त्या बाजूने जाऊन सुद्धा बेस कॅम्पपर्यंत आमच्यासारख्या ट्रेकरना पोहोचताच येत नाही. मध्ये खूप मोठा ग्लेशियरचा भाग आहे. तर त्यामुळे जर त्याची भेट होणारच नसेल तर कांचनजंगेच्या उत्तर बाजूकडचा बेस कॅम्पही करावा अशा कल्पनेने आम्ही तो ट्रेक केला. आणि या पुस्तकामध्ये अर्ध्या भागामध्ये त्या ट्रेकचं वर्णन आहे. आणि ज्या माझ्या माहितीप्रमाणे आमच्या आधी किंवा त्याच्यानंतर हा नॉर्थ कांचनजंगा बेस कॅम्प ट्रेक पुण्या मुंबईतल्या कोणी फारसा केलेला नाही आणि तो अतिशय सुंदर आहे. आणि ज्यांना जे सीझन ट्रेकर आहेत त्यांनी तो जरूर करावा. त्याच्यासाठीचं सगळं मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल. अगदी डे टू डे म्हणजे जणू काय तुम्ही जाऊन आलात असं या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन आहे सगळं. आणि तोही म्हणजे आता कसं आहे एव्हरेस्ट बेस कॅम्प अन्नपूर्णा बेस कॅम्प हे खूप कॉमन लोक करतात. पण ते दोन्ही ज्यांचे झाले अशा सीझन ट्रेकरनी हा नॉर्थ अन्नपूर्णा बेस कॅम्पचा ट्रेक जरूर करावा असं मी सुचवेल. एक गोष्ट सांगायची राहिली की आता हे कांचनजंगा जे पीक आहे ते पश्चिमेकडनं पाहायचं असेल तर गोचाला ट्रेक हा संदकपूरचा ट्रेक आहे. दक्षिणेकडनं पाहायचं असेल तर गोचाला ट्रेक आहे. पण पूर्वीकडे त्याचा एक बेस कॅम्प आहे त्याला ईस्ट कांचनजंगा बेस कॅम्प म्हणतात आणि तो आपल्या सिक्कीममध्येच आहे आणि त्याला ग्रीन लेक ट्रेक असंही नाव आहे. तर श्रोत्रींच्या आणि माझ्या दोघांच्याही मनामध्ये कांचनजंगा पूर्वेकडनं पाहायचं असं फार मनात होतं. आणि त्यासाठी 3 वर्षापूर्वी हा ट्रेक झाल्यानंतर आम्ही एकदा प्रयत्न केला आणि सबंध आखून तो आम्ही त्या ग्रीन लेक ट्रेकच्या लाचेन नावाच्या स्टार्टिंग पॉईंट जो सिक्कीममध्ये गंगटोकच्या उत्तरेला आहे तिथपर्यंत पोचलो. पण इतका पाऊस आला की आम्ही त्या लाचेनला 2 दिवस थांबून होतो आणि 2 दिवस पूर्ण वाया गेले. आणि तो जो ट्रेक रूट आहे तो सगळा पावसाने त्याच्यावरचे ब्रिजेस वगैरे वाहून गेले. त्यामुळे आम्हाला तिथे असा सल्ला देण्यात आला की तिथे तुम्ही जाऊ नका. आणि मग आम्ही तिथून परत यायच्याऐवजी परत एकदा आम्ही 20 वर्षाच्या अंतराने संदकपूरचा सुंदर ट्रेक केला. आधी केला होता तो एप्रिलमध्ये होता, आता केला तो ऑक्टोबरमध्ये होता. आणि तिथून कांचनजंगाचं अतिशय सुंदर दर्शन होतं. तर ज्यांना छोटा ट्रेक करून कांचनजंगा पाहिजे त्यांच्यासाठी संदकपूर आहे. त्यांना मध्यम स्वरूपाचा हार्ड पाहायचा असेल त्यांना गोचाला पास पाहिजे. त्याच्यापेक्षा अवघड ज्यांना पाहायचं असेल त्यांना नॉर्थ कांचनजंगाचा बेस कॅम्पचा ट्रेक आहे. आणि त्याहीपेक्षा थोडा अवघड हा कांचनजंगा ईस्ट बेस कॅम्पचा ग्रीन लेक ट्रेक आहे. तर मी अशी डॉक्टर श्रोत्रींना आणि स्वतःला शुभेच्छा देतो की आपण बरोबर तो ग्रीन लेकचा ट्रेक कधीतरी नजीकच्या भविष्यात करू. आता मे मध्ये आणि आत्ताच्या ऑक्टोबरमध्ये त्याचा ट्रेक रूट ओपन झालाय का अशी मी चौकशी सुद्धा केलेली आहे. पण अजूनही त्या ट्रेक रूटवरचे त्या छोट्या खोला किंवा ओढ्यांवरचे जे ब्रिजेस आहेत ते अजूनही रिकन्स्ट्रक्ट झालेले आहेत. कारण सिक्कीममध्ये अजूनही दरवर्षी पावसाचं तांडव होतं आणि तो ट्रेक इतके कमी लोक करतात की तो ट्रेक रूट एस्टॅब्लिश झाला नाही. परंतु मी 2 शुभेच्छा तुम्हाला देतो या निमित्ताने की असंच हिमालयातल्या मोठ्या मोठ्या शिखरांच्या जवळ जाऊन तुमचं ट्रेकिंग व्हावं आणि त्याच्यावरची तुमची उत्तमोत्तम पुस्तकं यावी. आणि एक
थोडी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग किंवा फार मोठी अशी जी शुभेच्छा देतात ती गिरीप्रेमीसाठी सुद्धा आहे की पाकव्याप्त काश्मीरमधली जी 5,000 आहेत K2 गंगा पर्वत ग्लाशियर 1 ग्लाशियर 2 आणि हे डंपी ती सध्या भारतीयांच्या आउट ऑफ बाउंड म्हणजे कक्षेपलीकडचे आहेत. त्याचं कारण आपल्याला भारतीय म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये साधं टुरिस्ट म्हणून ट्रेकर म्हणून किंवा क्लाइंबर म्हणून पाकिस्तान व्हिसा देत नाही. बाकी पाकिस्तानात कुठेही जाता येतो पण तिथे नाही जाता येत कारण ते डिस्प्युटेड रिजन आहे. पण लवकरच भारत सरकारच्या प्रयत्नांनी किंवा अदरवाईज पाकव्याप्त काश्मीर हा मूळ भारताचा भाग आपल्यात आल्यास गिरीप्रेमी नक्की त्या भागातल्या शिखरांवरच्या चढाईची एक्सपिडिशन हाकतील कारण त्यांची तेवढीच ती राहिलेली आहेत आणि त्यांच्या सपोर्ट टीममध्ये मी आणि डॉक्टर संदीप चौधरी आमच्या नेहमीच्या ट्रेकर मित्रांना शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवलं. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता डॉक्टरांनी सांगितलं असलं की ते लिहित आहेत पण आता त्यांनी पण मनावर घेतलंय आणि डॉक्टर रघुनाथ बरोबर यांचं पण एक पुस्तक लवकरच येणार. आता डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या आणि काही अव्यक्त असलेल्या सर्व गिरीप्रेमींच्या मनातल्या शुभेच्छा साकार होत अशी आमच्या सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा. आणि यानंतर डॉक्टर काळकरांना विनंती आहे त्यांनी मनोगत व्यक्त करावं अशी. प्रकाशन कार्यक्रमामध्ये आपण आज डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी त्यांचं जे 14वं पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा आपण सगळ्यांनी प्रकाशन सोहळा नुसताच अनुभवला आणि हे प्रकाशित केल्याबद्दल मी चिन्मय पंडित हेल्विक मीडिया हाऊस यांचं मनापासून अभिनंदन करतो. मंचावर श्री उमेशजी झिरपे, डॉक्टर रघुनाथ बोरगोरे सर, खरं म्हणजे सर्जन सुद्धा सर्जनशील असू शकतो आणि माणसाच्या पोटातून निसर्गाच्या पोटात जाण्याचा सुद्धा प्रवास तुम्ही सगळ्यांनी दोघांनी एकत्रितपणे केलेला आहे. आम्ही पुण्यात असं म्हणतो की पर्वतीपासून आपण चढायला सुरुवात करतो, काही जण तिथेच थांबतात पण काही पर्वतापर्यंत सुद्धा पोहोचतात. त्यातले तुम्ही दोघ जण आहात. आपण या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा काही अनुभव घेतो. परंतु मी आता सरांचं पुस्तक चाललं, एखाद्या अनुभवावर लिहिलेलं पुस्तक नाही, त्यात काल्पनिक काही नाही तर अनुभूती बऱ्याच प्रमाणात दिसते आहे. त्यामुळे खूप सखोलपर्यंत वर्णन केलेलं आहे. त्यामुळे असे आपले उत्सवमूर्ती डॉक्टर संदीप श्रोत्री सर, सौ स्वाती श्रोत्री मॅडम, विनोद कुलकर्णी, प्रके घाणेकर सर, श्री चटणीस, जयंतजी तिळपुळे आणि इथे जमलेले सर्व गिरीप्रेमी. खासकर म्हणजे पुण्यात अनेक मान्यवर असल्यामुळे विद्यापीठाच्या गेट पासून इथे यायला ट्रेक करत आल्यासारखी परिस्थिती होती. फक्त तो वाहनाचा ट्रेक होता. 70 मिनिटं लागली मला. नॉर्मली 35 मिनिटं दाखवत होते. त्यामुळे थोडासा आपल्या सगळ्यांनाच माझ्या अंदाजे हा अनुभव आला असेल. मला वाटलं की सरांनी याच्यासाठी गणेश कडाकीनं बुक केलं तर काय एवढे सगळे लोक स्वारगेटच्या दिशेने चालले आणि रस्ते भरभरून वाहत आहेत. हे पुस्तक खरं म्हणजे माउंट कांचनजंगाच्या आसपास केलेल्या आणि माउंट कांचनजंगाचा ट्रेकिंगचा एक छान अनुभव सांगणारं खरं म्हणलं तर प्रवास वर्णन नाही, पण हे सामान्य ट्रेकिंगचं पुस्तक नाही तर लेखकाचा प्रवासातील अनुभव आणि त्या निमित्ताने विचार जे काही त्यांनी झाले त्याचा एक छानसा संग्रह आहे असं आपण म्हणू शकतो. हे पुस्तक त्यांनी वनसंवर्धनाचे जनक जॉन मुइर यांना समर्पित केले आहे. मी जे आता चाललं त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक पहिला गोसला ट्रेक आहे सिक्कीम भारत या भागात, देवदात्मा हिमालय आणि रक्तक्रांतीने नाहणारे शिखर यासारख्या अध्यायांमध्ये सिक्कीम भारतातील ट्रेकचं वर्णन आहे. आणि भाग 2 मध्ये तापलेदुंग, पांगपेमा उत्तर आणि दक्षिण बेस कॅम्प ट्रेक नेपाळ यात मग नेहमीची येतो पावसाळा, अलविदा माचा, कांचनजंगा यासारख्या अध्यायाचं नेपाळमधील ट्रेकवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. लेखकांनी एप्रिल 2015 मध्ये गंगटोक सिक्कीम मधील
राजभवनातून पहिल्यांदा कांचनजंगा पर्वतरांग पाहिली आणि त्या दृष्टीने ते भारावून गेले आणि मग त्यांनी या भागाचा शोध घ्यायचं ठरवलं आणि पुढील 7 वर्षामध्ये त्यांनी भारत आणि नेपाळ या दोन्ही बाजूनी कांचनजंगा प्रदेशामध्ये जवळपास 7 वेळा ट्रेकिंग केलंय. त्यांनी दऱ्याखोऱ्याचा शोध घेतला, घनदाट जंगलात ते हरवले, असंख्य प्राणी पक्षी पाहिले आणि स्थानिक लोकांशी संवाद साधून त्यांनी संस्कृती आणि प्रदेशाच्या इतिहासाबद्दल सुद्धा माहिती घेतलेली दिसते. लेखक महाभारताच्या काळातील विराट राजाच्या इतिहासाचाही उल्लेख करतात आणि पुस्तकात जगातील 3रे सर्वात उच्च शिखर असलेल्या कांचनजंगाबद्दल भौगोलिक माहिती सुद्धा त्यांनी सविस्तरपणे दिलेली आहे आणि हे स्पष्ट केलंय की हे शिखर 5 उपशिखरांनी बनलेले आहे. त्यापैकी 4 8,000 मीटरपेक्षा जास्त उंच आहे. 3 शिखरे भारत नेपाळ सीमेवर आहेत आणि इतर 2 नेपाळमध्ये आहेत. शिखरावर चढण्यासाठी 4 मुख्य मार्ग असले तरी भारतीय बाजूकडील मार्ग सरकारने बंद केलेला आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टींचं महत्वही त्यांनी अधोरेखित केलं आहे. कांचनजंगा पर्वत हा फक्त पर्वतरांग नसून तो एक जैवविविधतेचा खजिना आणि एक निसर्गाचा वारसा स्थळ आहे. स्थानिक विकासाला चालना देणाऱ्या पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि वाचकांना प्रदेशातील समृद्ध जैवविविधता आणि संस्कृतीची ओळख करून देणे हा उद्देश मला त्यांच्या लेखकातून दिसतो. त्यामुळे याच्यामध्ये नुसताच एक प्रवास वर्णन नाहीये, तर त्याच्या आजूबाजूला संगणा जिवंत होताना आपण अनेक वेळा पाहतो की आपण प्रवासाला जातो, आपण ट्रेकला जातो, पण हिमालयात लिहिताना आपल्या लक्षात येतं की आपण जे म्हणतो की निसर्गावर आपण मात केली वगैरे शब्द आपण इथे वापरतो किंवा निसर्गाचा ऱ्हास, पण निसर्ग किती ताकदवान आहे आणि जोपर्यंत तो ठरवत नाही तोपर्यंत आपण तिथून जाऊ शकत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे निसर्गाला जेव्हा तुम्ही सरेंडर होता तेव्हा तो तुम्हाला त्यांच्या कुशीमध्ये, आपण त्या पुस्तकाचं टायटल सुद्धा कांचनगंगेच्या कुशीत असं ठेवलेलं आहे. त्यामुळे निसर्गाला आपण सरेंडर जातो आणि त्याचे जे नियम असतील त्यांनी ठरवलेले, आपल्या नियमाने आपण तिथे जाऊ शकत नाही. त्यामुळे या नियमांचं जर आपण चांगल्या तऱ्हेने पालन केलं, ज्याला आपण म्हणतो अनेक वेळा की ते जर आपण व्यवस्थित केलं तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. खरं म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण अनेक वेळा आपल्याला पाहिलं की आपण पैशाने, कर्तृत्वाने, ताकदीने किंवा तंत्रज्ञाने काहीही करू शकतो, पण जेव्हा आम्ही निसर्गामध्ये जातो आणि अशा ट्रेकवर जातो तेव्हा लक्षात येतं की आपल्यापेक्षा ताकदवर, आपल्यापेक्षा उच्च, आपल्यापेक्षा चांगल्या गोष्टी अनेक या निसर्गामध्ये आहेत. त्यातनं अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे ज्यांना आपल्या या पुढच्या काळामध्ये त्यांनी 2 ऑप्शन पण दिलेले आहेत. तुम्ही शिखरावर जाऊ शकता किंवा बेस कॅम्पला जाऊन तुम्ही त्या शिखरावर जाणाऱ्यांना प्रोत्साहित करू शकता किंवा त्यांना सपोर्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. त्यामुळे नक्की असा विश्वास आहे की आपण सगळेजण ह्या श्रोत्रीजींनी जी अनुभूती घेतलेली आहे या कांचनजंगेच्या ट्रेकच्या बाबतीमध्ये ती निश्चितपणे आपण स्वतः अनुभवाल, त्यांच्याकडून समजून घ्या आणि निश्चितपणे कुठल्या तरी ट्रेकला गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की निसर्गाशी जवळीक असणं, कारण आपण इथं बघतो आपल्याकडं आपण हे शब्द खूप सहज वापरतो, क्लायमेट चेंज वगैरे शब्द वापरतो किंवा निसर्गाचा ऱ्हास झालाय आणि बऱ्याच गोष्टीवर भाषण आणि चर्चासत्र करतो, परंतु त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आपल्याला रोज जाणवतंय. आता केव्हाही पाऊस पडतो, पुण्यासारख्या शहरामध्ये काय अवस्था झाली हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे अशा ठिकाणी गेल्यानंतर आपल्यालाही निसर्गाच्या सोबत, ज्याला सहजीवन म्हणतात, ते सहजीवन कसं असलं पाहिजे, निसर्ग आणि मानवाने एकत्रितपणे कसं राहिलं पाहिजे ही जी अनुभव येतो आपल्याला निश्चितपणे. आणि या सगळ्या प्रवास वर्णनामध्ये वाचताना तुमच्या लक्षात येईल की आपण स्वतःच त्या ट्रेकमध्ये सहभागी झालोय, अशा तऱ्हेचं वर्णन डॉक्टर संदीप श्रोत्रींनी निश्चितपणे केलंय. मी त्यामुळे त्यांना त्यांच्या पुढच्या पुस्तकाच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या सहमित्रांची इच्छा आहे की त्यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षापर्यंत या फील्डमधनं, म्हणजे आपण या बाजूने सुद्धा, त्यामुळे तुम्ही ट्रेकिंगच्या बाजूने साहित्य संमेलनावर चढाई करावी आणि ती यशस्वी व्हावी अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ह्या शृंखलेतच असंच एक चित्रदर्शी छान आपल्याला काहीतरी ऐकायला मिळणार आहे. कारण आता बोलतील गाण्यात नाव घेणार नाही म्हणजे वेळ वाचेल, कारण मला वेळ मर्यादित दिलाय. आम्हाला 55 मिनिटाची तास घ्यायची सवय आहे. वेळ झाली की मला सांगेल मी थांबा म्हणून. तर आज माझे मित्र डॉक्टर संदीप श्रोत्री हे पूर्वी दशग्रंथी म्हणायचे, आता चतुर्दशग्रंथी झालेले आहे. त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा. माझी त्यांची ओळख
15-17 वर्षापूर्वीची आहे. आता मला प्रश्न असा पडतो की हा माणूस आहे तरी कोण? पोटविकार तज्ञ आहेत, शस्त्रक्रिया तज्ञ आहेत, निसर्ग अभ्यासक आहेत, पर्यावरण संरक्षक आहेत, पक्षी निरीक्षण अध्यास पुस्तकात पानावर आपल्याला दिसतो. दक्षिण अमेरिकेत ते खूप वेगळे, त्यातनं आपल्याला त्यांनी 4-5 पुस्तकांचा नजराणा दिला. सातारा जवळचा कास त्यांनी आत्ताही मला दिलेला आहे, ते खूप छान आहे. मी केव्हाही जायचं की त्यांना आधी फोन करतो, अमुक झाड आहे का नाही ते सांगतात. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल एक पुस्तक आहे, कार्टेरी केली आहे, त्यांचं आफ्रिकेवरचं पुस्तक आहे. तर अशा या लेखकाचं पुस्तक त्यांच्या चिरंजीवानी 4 दिवसापूर्वी माझ्याकडे आणून दिलं आणि ते या 4 दिवसात वाचताच मला घाम फुटला. त्यांनी हे दोन्ही ट्रेक केलेले आहेत, त्यांना किती घाम फुटला नाही कारण तर 214 पानांच्या पुस्तकात 60 रंगीत प्रकाशचित्र आणि काही नकाशे. त्यात आता डॉक्टर काळकरांनी सांगितलं त्याप्रमाणे 2 भागात ते पुस्तक आहे. मला त्यातली 2 परिशिष्ट खूप जास्त महत्वाची वाटली. कुठल्याही ट्रेकला त्याचा उपयोग होईल अशी ती परिशिष्ट आहे. आता खरं तर या पुस्तकात बद्दल मी बोलताना त्यांनी काय लिहिलं आहे त्याची एक मासला तुम्हाला देतो. खरं तर काय, सूर्य दररोज मावळत असतो. सूर्यास्त हे काही फार नवीन नसतं, पण यांना सूर्यास्त कसा भावला ते त्यांनी 78 आणि 19 या 2 पानांमध्ये मिळून लिहिलेलं आहे. तर ती काही ओळी मी वाचणार आहे. जणू काही ते पांढरं शुभ्र शिखर पेटलंच की लाल ज्वाला एखाद्या जिरेटोपासारख्या झुलू लागल्या. हळूहळू तो सोनेरी तेजाचा लोळ खाली अंगाखांद्यावरून ओघळायला लागला. क्षितिज रेषेवरून आसपासच्या शिखरांवर पसरायला लागला. अंतराळातील काळ्या निळ्या आकाशातील चमचमणारे ग्रहतारे आता हळूहळू काढता पाय घ्यायला लागले. आकाशगंगा अदृश्य होत असताना समोरील सुवर्णगंगा प्रगट होऊन उगमाकडून पायथ्याकडे वेगात येऊ लागली. बरंच पुढे आहे. आता मी हिमालयातनं 2-4 सूर्यास्त नक्की पाहिले, जास्तही असतील, पण असं काही मला सुचलं नाही. दिसलं असेल पण माझ्या ते लक्षात नाही आलं. त्यातलं 91व्या पानावर त्यांनी पाण्याबद्दल एक खूप छान लिहिलेलं आहे. ते जेव्हा मी वाचत होतो त्यावेळेला समर्थ रामदासांचं मला स्मरण झालं. साताऱ्याच्या आपणच ते आहे. तर त्यांनी जसं पाण्याबद्दल प्रचंड लिहिलंय, अतिशय मोजक्या शब्दात लिहिलंय, तसं या जलसमृद्धीबद्दल या वाटेतल्या त्यांनी खूप छान लिहिलंय. ते मला खूप भावलं म्हणून मी 2-4 गोष्टी वाचून दाखवणार होते. प्रेग नावाची एक नदी आहे तिथे. प्रेग नदी आता अगदी विस्तीर्ण पातळामधून खळाळती धावत होती. जणू सुसाट सुटलेली हिमांजली एक्सप्रेस. झाडावर पडलेलं हिम, दगडाच्या खाली लोंबणारं बर्फ. आता आपल्याकडे बर्फवृष्टी झाली असंच म्हणतात. बर्फवृष्टी झाली तर माणसं मरतील त्याच्याखाली. होते ती हिमवृष्टी होते. ते पावडरी सारखं असतं. तर ती हिमवृष्टी, त्याने हिम आणि बर्फ हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत हे वाचकांच्या नजरेला त्यांनी त्यातनं आणून दिलंय. समोरच्या डोंगर कड्यावरून ओघळणारे हिमखंड आणि त्यांचेच रूपांतर झालेले धबधबे, त्यांच्यामुळे नदीमध्ये उसळणारे फेसाळलेले पाणी, वाटेतील दगडांवर आदळून उडालेल्या पाण्याच्या ठिकऱ्या, या त्या तुषारांचे हवेमध्ये मिसळून झालेले कुंद वातावरण, मधूनच हवेमध्ये क्षितिजापार असणारे डोंगर कड्याकडून आडून उतरणारे ढग, ही सगळी जलरूपे बघताना त्यांना बोरकरांची कविता आठवली असं त्यांनी लिहिलंय. तर असंच पाणीपुराण 92व्या पानावर पण आहे, पण ते नाही मी वाचणार. त्या प्रत्येक दर 2-4 पानांना आड त्यांनी अनेक काव्यपंक्तींचं उद्धरण योग्य जागी केलेलं आहे. ते त्या प्रसंगाला साजेसं असं आहे. आता याच्यात एक गोष्ट मला खूप जास्त जाणवली की लेखक शरीराने हिमालयामध्ये होते, पण ज्यावेळेला ते शोका कॅम्पवर आले त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी मातोश्रीला फोन केला. तर म्हणजे घरची नाळ त्यांची शाबूत होती असं ऐक ना, त्यांच्या हातचं जीवन केलंय ना मी, त्यामुळे मला माहिती आहे.
आता यांना खूपच काव्यपंक्ती माहिती असल्यामुळे त्यांनी सागरा प्राण तळमळला हे जे वीर सावरकरांचं गीत आहे त्यात 2 शब्द त्यांनी फार छान उलटापलटी केलेली आहे. त्यांनी हिमसागरा असा शब्द वापरला आणि परी प्यारा मज भरतभूमीची सा कंसामध्ये तारा असं ते म्हणजे आपली मूळ ओळख ते विसरत नव्हते. यांच्या हे पुस्तक वाचत असताना मला अनेक सुवचन जे मी कुठेतरी चोरून दुसरीकडे बोट करणार आहे तुमच्या नावासकट त्यातलं एक मला खूप आवडलं आणि ते मी अनुभवलंय पण अनेक वेळेला. पाठ टेकताच झोप लागते तो भाग्यवान, त्याला संपलेल्या दिवसाची खंत नसते आणि उगवणाऱ्या दिवसाची चिंता नसते. म्हणजे हे ज्यांनी तिथे खूप दमून गेल्यानंतर आपण त्या कॅम्पवर जाऊन झोपतो त्यावेळेला काही मंडळी निशाचर असतात. म्हणजे तुम्ही ते कॅमेराकडून बाहेर गेला ते मी ते नाही बोलत आहे मी आता इथे, पण खरंच झोप लागणं हे किती महत्वाचं आहे हे त्यात त्यांनी लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं सूक्ष्म निरीक्षण किती आहे हे 131व्या पानावर लक्षात येतं. त्यांनी ते एका स्मृतिशिळेचा उल्लेख केलेला आहे. त्या स्मृतिशिळेवर ज्याला आपण विरगळ म्हणतो आपल्याकडे, तशी तिकडे स्मृतिशिळा आहे, तिकडे विरगळाची पद्धत नाहीये. त्यांनी असं म्हटलंय की त्याच्यावर चंद्र सूर्य तारे असे कोरलेले होते. हे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. हत्ती हे सामर्थ्य आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे. विंचू हे विष्णूचं रूप आहे आणि मासा हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. म्हणजे यांचं धार्मिक ग्रंथाचंही वाचन किती प्रचंड आहे हे यातनं कळतं, कारण हे सगळं बरोबर आहे. त्यानंतर याचं पुस्तकाची खासियत सांगताना त्यातल्या प्रकरणांची शीर्षकं पण खूप छान आहे. एक शीर्षक मला खूप आवडलं, 134व्या पानावर ते आहे, डोंगर दरी दरीत झरी. तर आपण पाहतो सगळं हे डोंगर पाहतो, ते ओढे निर्झर वाहत असताना पाहतो, पण असं सुचत नाही. ते यांना सुचत आहे, त्यामुळे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायला काहीच अडचण नाही आहे. आणि एक मताने पास होईल. बरेच डॉक्टर्स होते, म्हणून 6 डॉक्टर्स होते त्या तुमच्या ब्रेकमध्ये. त्यातले डॉक्टर उदय यांनी गप्पा मारायच्या आधी काय सांगितलं आणि ते या लोकांनी कसं धाब्यावर बसवलं तेही मी डॉक्टर उदयांनी सांगितलं. हाय प्रोटीन, लो फॅट आणि नो कार्बोहायड्रेट असं डाएट घ्यायला पाहिजे. आता यांनी काय केलं तर बटाटे खाल्ले, ब्रेड, चीज आणि डाळ भात पण खाल्ला. म्हणजे सगळं डॉक्टर मी काय बोलत नाही पडेल. त्यानंतर 153व्या पानावर ट्रेकिंग कसं करावं, कशासाठी करावं आणि केल्यावर काय मिळतं याचं वर्णन ते मी वाचून दाखवणार नाही. ते तुम्ही जेव्हा पुस्तक विकत घेऊन पाहणार आहात, वाचणार आहात त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. इथे जाताना बारीक गोष्टी घडत असतात कुठल्याही ट्रेकवर, त्या हिमालयातल्या ट्रेकवर तर होणार. त्यातल्या 157-58 हे सगळं का सांगतोय, मी सगळं पुस्तक वाचलं हे त्यांना कळावं म्हणून मी सांगतोय. त्या 157-58व्या पानावर त्या गुंसा नदीच्या काठी थांगम नावाचा जो त्यांचा कॅम्प होता, ते एका वळणावर अचानक थबकले. त्यांचा शेर्पा पण तो थांबला आणि ते वर्णन केलं, त्यांच्या अंगावर थरार कसा आला ते खूप छान शब्दात केलेलं आहे. आणि त्यांना तिथे अस्वलाचं पिल्लू दिसलं. जो निसर्ग निरीक्षक आहे त्याच्या हे लक्षात येईल की अस्वलाचं पिल्लू दिसणं जास्त भीतीदायक आहे, कारण त्याची आई कुठेतरी असते. त्यामुळे 2 अस्वलांचा सामना करावा लागणार का काय. मग त्यांनी झूम लेन्सने ते बघितलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की ते काही अस्वलाचं पिल्लू नाही आहे. एक काठी किंवा एक वाळलेली फांदी तिथे आहे, त्याच्यावर एक बांडगुळ आहे आणि मॉस आहे. तर फक्त मी थोडंसं बॉटनी शिकवलेलं असल्यामुळे बांडगुळ असेल तिथे मॉस नाही येणार, ते कुठले तरी ऑर्किड असणार आहे आणि बहुतेक ते मायक्रोबल्बॉन नावाचं ऑर्किड असावं तुमच्या त्या वर्णनावरनं. त्यांनी शब्दकोटी पण खूप छान करतात बरं का ते. त्यांनी लिहिलंय की आपला पाय दगडावरून घसरतो
पण भरण म्हणजे ते ब्ल्यू शिप्स त्याच्या पायाने दगड घसरतात. तर हे अनुभवलेलं असतं आपण, पण तरी ते बरोबर नेमकं इथे आपल्याला निदर्शनाला आणून दिलंय. आणि या पुस्तकात आज दुपारी 1 वाजता मी हा परिच्छेद वाचला, कारण माझी पानं काही राहिली होती वाचायची. ते लोण्यात मुक्कामाचं तुमचं जे रात्रीचं वर्णन आहे ना, तो चांदण पसारा आणि त्याच्यावरचं तो सगळं सड्यावरचं वर्णन हे खूपच छान आहे. आणि तुमच्या या पुस्तकामध्ये तो सगळा भाग बुद्ध मतानुयायींचा असल्यामुळे तिथल्या त्याच्या शेर्पानी एका तिथले फोटो पण आहे या पुस्तकामध्ये त्याला ब्लेसिंग बुद्ध असं म्हटलंय. आणि आणखीन एक वांदरलिंगीचं आहे, पण त्यात तुम्ही बोलणार नाही तर त्याच्याबद्दल. पण अतिशय सुरेख पुस्तक आहे. म्हणजे मी जरी घाईघाईत वाचलं असलं तरी हे परत मी सावकाशीने वाचणार आहे. आणि आता रोडोडेंड्रॉन हा शब्द मी अनेक वेळा आमच्या विद्यार्थ्यांना सांगितला, पण तो 6 पद्धतीने लिहिता येतं हे मला हे पुस्तक वाचल्यावर पहिल्यांदा कळलं. तर खूप छान पुस्तक आहे. तुम्ही हे सगळे हे पुस्तक अवश्य वाचा, विकत घेऊन वाचा आणि जमेल तर दुसऱ्याला वाचायला द्या, परत येईल याची खात्री असेल तर. धन्यवाद. का म्हटलं तर या एवढ्या लोकांच्या येऊन मला बोलायला संधी मिळाली, त्यामुळे मी धन्य झालो, यात वाद नाही. यानंतर आता व्यासपीठावरच्या मान्यवरांपैकी शेवटचं मनोगत व्यक्त करायला चैतन्य पंडितांना बोलावते. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेले सर्व रसिक वाचक आणि गिरीप्रेमी, सर्वात प्रथम मी श्रोत्री सरांचे धन्यवाद आभार मानतो, कारण त्यांनी मला हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी दिली. आणि एक प्रथितयश नावाजलेले लेखक आमच्या हेडविक मीडिया हाऊसला म्हणजे हाऊसमध्ये प्रविष्ट झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाशकाच्या आधी पण मी एक वाचक आहे आणि कोणतंही पुस्तक आल्यानंतर पूर्ण वाचून त्याची प्रोसेस पुढे सुरू होते. तर पुस्तक वाचत असताना मला एक गोष्ट जास्त जाणवली, ती म्हणजे की जसं ते पोटाचे आणि ह्याचे डॉक्टर आहेतच, तर त्याच्या माध्यमातून त्यांना पोटात कसं शिकायचं याचं खूप उत्तम असं एक तंत्र माहिती आहे. आणि त्यामुळे ते वाचकाच्या पोटात बरोबर शिरतात आणि त्याच्या मनावरती ताबा मिळवतात. आणि म्हणूनच त्यांचे आज लाखो वाचक सर्वत्र महाराष्ट्रभर आहेत आणि परदेशातही आहेत. तर वाचताना असं जाणवलं की आपण अक्षरशः असं बसलेलो आहोत आणि आपल्याला ते गोष्ट सांगतायत किंवा तिथला सगळा अनुभव समोर बसून सांगतायत, एवढी त्याच्यामध्ये ताकद होती आणि तो एक ताजेपणा त्या लेखनामध्ये होता. तर त्यामुळे वाचतानाच एवढी मजा आली आणि पुढे कामही खूप छान पद्धतीने झालं आणि आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे, त्यामुळे खूप छान आनंद होतोय. आणि मी पण सातारचाच आहे आणि असंच यापुढे सुद्धा बरीच पुस्तकं आमच्या जोडीने प्रकाशित व्हावी अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या पुस्तकाला भरपूर प्रतिसाद मिळून दे. सर्व वाचकांचा अभिप्रायही सर्व डॉक्टरांना आम्हाला कळवा. आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आभारी आहे. प्रकाशकांची सदिच्छा लवकरात लवकर फलद्रूप व्हावी अशी आमची पण इच्छा आहे, कारण आम्ही पण पुस्तकप्रेमी समूहातलेच आहोत. आणि आता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर श्रोत्री हे पुस्तकप्रेमी समूहाचे व्यवस्थापक आहेत, व्हॉट्सअपच्या भाषेत ऍडमिन. आणि त्या पुस्तकप्रेमी समूहाची रेंज सांगते तुम्हाला. रेंज अशी मराठीत आता आपण रेंजच म्हणायला लागलो त्याला. इतकी मोठी रेंज आहे. मग आता मी सूत्रसंचालक आहे, फार बोलायला नको, मी फक्त 2 नावं सांगते त्या रेंज मधली. अशी इकडे श्रोत्री असतील तर इकडे मी आहे. आणि यानंतर डॉक्टर श्रोत्रींच्या हस्ते काही सत्कार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा श्रीयुत भूमकर सर, दीपक ऑफसेट.
जितेंद्र गवारे, किरण सालस्तेकर, आणि भगवान. हे पुस्तक वाचा. या कार्यक्रमाचे आकर्षण असलेला स्लाइड शो तो लगेचच सुरू होत आहे. फार लांबट न लावता मी माझे 4 शब्द संपवते. सर्वप्रथम श्री पराग काळकर सरांचे आभार मानते. त्यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून एवढ्या ट्रॅफिक मध्ये वगैरे सुद्धा इथे याचे कष्ट घेतले, त्याबद्दल सरांचे विशेष आभार. तसेच इथे उपस्थित असलेले घाणेकर सर वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्वप्रथम आले. जवळ जरी राहत असेल तरी कुलूप काढायला ते होते, त्याबद्दल त्यांचे आभार. श्री विनोद कुलकर्णी आणि श्री चिटणीस सरांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहणे मी पसंत करेन. त्यांच्याशिवाय पुण्यातच काय, साताऱ्यात सुद्धा आम्ही काही करू शकत नाही. गिरीप्रेमीचे श्री उमेश झिरपे आणि जयंत तुळपुळे यांच्याशिवाय ट्रेक रूटवरचे पाऊल पुढे पडू शकत नाही आणि त्यामुळे हे पुस्तक सुद्धा होऊ शकले नसते, तर त्यांच्या ऋणात मी राहते. डॉक्टर गोडबोले आणि झिरपे मामा यांच्या मदतीशिवाय ट्रेक पूर्ण होऊ शकत नाही आणि शब्दशः पावलोपावली त्यांची आम्हाला मदत असते. त्यांच्या ऋणातच मी राहीन. प्रकाशक श्री चैतन्य पंडित आमच्या सूचनांना न कंटाळता इतके सुंदर पुस्तकाची मांडणी आणि उभारणी केली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. श्री भूमकर दीपक ऑफसेट यांचे सुबक पुस्तकासाठी विशेष आभार. आणि सौ अपर्णा जोग या तर काय आमच्या हातातच. पुण्यात कार्यक्रम म्हणजे पहिला फोन यांना जातो आणि ते अत्यंत उत्कृष्ट सूत्रसंचालन करतात. आणखीन बरेच वेळे त्यांची मदत असते, त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहील मी. गिरीप्रेमीचे कांचनजंगा शिखर मोहिमेचे यशस्वी शिलेदार जे आज येथे आवर्जून उपस्थित आहेत, त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. आणि जे कांचनजंगा शिखर मोहिमेमध्ये सहभागी होते पण जे आज इथे उपस्थित नाहीत, ते अजूनही हिमालयातच कुठेतरी आहेत, त्यांचे पण आभार. या हॉलचे व्यवस्थापक श्री शशीधरन यांनी हॉल उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आभार. आणि ओंकार हा तर अगदी प्रत्येक हाकेला धावून आलाय आणि आजचा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. इथे आवर्जून उपस्थित असलेले पाळंदे सर, डॉक्टर श्याम बडवे, खास आलेले डॉक्टर सुकटणकर, लेफ्टनंट जनरल डॉक्टर पंकज राव AFMCचे कमांडंट आहेत, श्री देशमुख सर आलेले आहेत सपत्नीक, डॉक्टर प्रशांत नाईक, यादव साहेब, सगळे दिसतात ते सगळे माझ्या ओळखीचे आहेत. सगळ्यांचे नाव घेणे अवघड आहे, पण सर्वांचे मनापासून आभार. आणि आता मी त्यांच्यामुळे हे सगळा कार्यक्रम तुम्हाला युट्यूबला बघायला मिळेल. सातारून हा प्रेमासाठी आलेले. आता मी व्यासपीठावरील मान्यवरांना खाली बसण्याची विनंती करते. स्लाइड शो लगेचच सुरू होत आहे. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला जे अध्यक्ष म्हणून लाभले त्यांनी खरोखर त्यांच्या अत्यंत गडबडीच्या व्यस्त अशा दैनंदिनीमधून या कार्यक्रमासाठी वेळ काढला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि पराग काळकर यांना उमेशजी झिरपे यांच्यामुळं ते आले, त्याबद्दलही मी उमेशजींचे आभार मानतो. बाकी डॉक्टर गोडबोले, उमेशजी आणि बाकी सर्वजण जिथं आले, घाणेकर सर, हे सगळे माझ्या हक्काचे आहेत. आणि ज्या क्षेत्रामध्ये मी आता लुडबुड थोडीशी करतोय त्या क्षेत्राचे एव्हरेस्ट, खरोखर एव्हरेस्ट सर केलेले आणि
पायापासून माथ्यापर्यंत ज्यांनी कार्य केले आहे त्या उषाप्रभा पागे मॅडम इथं बसलेले आहेत. आनंद पाळंदे बसले, आज दुपारी जवळ 2 तास आम्ही गप्पा मारत होतो, तर पाळंदे सर बसलेले आहेत. कितीतरी माणसाची बसलेली आहेत की ज्यांची खरं तर त्यांनी इकडे येऊन बोलायला पाहिजे, पण वेळेअभावी आणि बाकी सर्व याचे मला काही बोलता येत नाही, बोलत आलं नाही त्याला. कांचनगंगा मूळ खरं नाव त्याचं मला असं वाटतं की घाणेकर सर सांगणार, पण त्यांना कुठेतरी जाऊन कुठेतरी नाही मिस दिला. तर कांचनगंगा हे मूळ नाव नाही. कांग चेन जुंगा, तुम्ही जर का उभयजींचं पुस्तक वाचलं तर त्याच्यात कांग चेन जुंगा म्हणून, पण काही नावं ही मराठीमध्ये सहजतेनं आपण जे बोलून जातो, त्यामुळे मी ते मुद्दाम नाव शीर्षकात घातलंय. आपण माग उल्लेख केला त्याचा की नाव वेगळं आहे त्याचं म्हणून. तर हे जे कांचेन जुंगा ते शिखर आहे, तर या सर्वच म्हणजे मी 8000 म्हणत नाही, पण नेपाळमधल्या विशेष करून तिबेटमधल्या जी शिखरं आहेत त्यांची जी नावं आहेत ना, तिबेटी भाषेमध्ये त्यांचे अर्थ फार वेगळे आहेत आणि चांगले आहेत. एव्हरेस्टचं नाव खरं चोमोलुंग आहे, ती मातृदेवता म्हणून आहे. चो युचा अर्थ एक सपाट जागा, टक्कर असलेल्या माणसाची जागा, असं त्याचा मूळ अर्थ येतो. तशी ही सगळी शिखरं आहेत. तर कांचनजंगाचा अर्थ असा आहे की 5 मौल्यवान वस्तू असणारे ते ठिकाण आहे. 5 नाही, मी ज्यावेळी बघायला होते 5 वेळी 50 सहज झाले. पण हिरे, माणकं, सोनं वगैरे अनेक खनिज, मूळ पाणी, अशा अनेक गोष्टींच्या ते खाण आहे, शिखर आहे, वनस्पती. त्यामुळं त्याचं नाव ते सार्थ झालेलं आहे. मी सिक्कीमला फार पूर्वी गेलेलो आहे, पण 2015 साली अशी गंमत झाली की आमचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, की जे पुण्याचे कलेक्टर होते पूर्वी, पुण्यातल्या अनेक संस्थांची भूमिपूजन, अगदी सायरस मिस्त्रीच्या त्या यांच्यापासून ते सगळं अनेक गोष्टी मी सांगतो, पत्रकार भाऊ सुद्धा त्याची भूमिपूजन त्यांच्या ते कार्यक्रमात झालेली होती. तर ते तिथं राज्यपाल म्हणून गेले आणि ते तिथं राज्यपाल म्हणून गेले होते आणि तिथं आम्हाला 7 दिवस त्यांच्या राजभवनात राहण्याचा योग आला. आणि तिथून जे आम्ही कांचनगंगा शिखर आणि पूर्ण रांग ती बघितली आहे त्यानं मी खरोखर वेडा झालो. पण त्याहीपेक्षा जास्त वेडा ज्यावेळी त्याच्या कुशीत शिरलो त्यावेळी जातो. गंमत अशी आहे की हे जे तुम्हाला दिसतंय हे कांचनगंगा शिखराचं फक्त दक्षिण शिखराचं टोक आहे. हे मूळ कांचनची सर्वात उंच अशी शिखर आहे. 8500 मीटरवरची 2-2.5 किलोमीटरची जी रांग आहे, याच्यामध्ये 4 मोठी शिखरं